शेतकऱ्यांची थट्टा करता काय? अहिल्यानगरमध्ये 2 दिवसात केवळ 25% पंचनामे. शेतकऱ्यांची थट्टा करायचे काम सध्या शासनाकडून आणि अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वच नद्यांना पूर आला आहे. सारी पिके वाहून गेली. कुणाला कपाशीवर मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागवायचा होता, कुणाला दिवाळीला लेकरांना नवे कपडे घ्यायचे होते. पण 10 दिवसातील अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेला घास मातीमोल झालाय. स्वप्न वाहून गेले. शेतकऱ्याला आस आहे की लवकरात लवकर मदत खात्यावर जमा होईल. पण अहिल्यानगरमध्ये 2 दिवसात केवळ 25% पंचनामे झालेत. शेतकरी अजूनही बांधावर अधिकाऱ्यांची वाट पाहतोय. रडून डोळ्यातील पाणी संपलंय. त्या आसुसलेल्या डोळ्यांनी वाहती शेती आणि पंचनाम्याची अधिकाऱ्यांची वाट पाहतोय. सरकार 1 दिवसात येऊन भरभर पाहणी करून तातडीची मदत करू म्हणत निघून गेले, पण पंचनामे कुठे आहेत? अहिल्यानगरमध्ये 2 दिवसात केवळ 25% पंचनामे झाल्याचे वास्तव आहे. आज मी तिला शेतातून पाणी पाझरत असून गुडघाभर चिखल उरला आहे. उसात साचलेले पाणी व सततच्या ओलाव्यामुळे उसाच्या मुळ्या ढिल्या होऊन ऊस जमिनीवर आडवा झाला आहे. बाजरी, कापूस, कांदा शेतातच संपला आहे. खरीपासाठी घेतलेले कर्ज, बी बियाणांची उधार उसणवारी कशी फेडावी असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे. आणि दुसरीकडे शासन प्रशासन थट्टा करतंय असं चित्र आहे.